पुष्पा द राईज चित्रपट एक असामान्य संघर्षाची आणि अद्वितीय शौर्याची कथा सांगतो. एका साध्या जंगलातील कामगाराने आपल्या कठोर परिश्रम आणि धाडसाच्या जोरावर जंगलात लपलेल्या चांगल्या संधीचा शोध घेत तो कधीही न थांबणारा संघर्ष सुरू करतो. पुष्पाराज जो आपल्या निर्धाराने आणि विक्रमी आत्मविश्वासाने जगावर आपली छाप सोडतो, त्याच्या आयुष्यातले सर्वात मोठे धाडसी आणि रोमांचक संघर्ष उचलतो. चित्रपटाच्या प्रत्येक क्षणात पुष्पाच्या धाडसी निर्णयांची आणि अडचणींशी लढण्याची गोष्ट प्रेक्षकांना एक थरारक अनुभव देते. यामध्ये प्रचंड ऐतिहासिक संघर्ष, हिंमत आणि इंटेन्सिव्ह थ्रिल आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला 2021 मध्ये आलेल्या पुष्पा या सिनेमाचं एक्सप्लेनेशन देणार आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला लाल चंदनाच्या लाकडाबद्दल माहिती दिली जाते. लाल चंदनाच्या लाकडाचा उपयोग जपानमध्ये लग्नात गिफ्ट म्हणून केला जात असे. हे गिटार भारतीय चलनात सुमारे 8 लाख रुपयांना मिळायचे, कारण ते फक्त लाल चंदनाच्या लाकडापासून बनवले जात असे. लाल चंदनाचे झाडं फक्त भारतातील काही जंगलामध्ये, विशेषतः दक्षिण भागात सापडायची. त्यामुळं त्याला लाल सोनं असं मानलं जायचं. लाल चंदनाची तस्करी भारतातून चीन आणि जपानला केली जायची, पण यासाठी झाडं कापणं आणि विकणं बेकायदेशीर होतं. त्यामुळे हा व्यवसाय खूप रिस्की होता. पण हे काम करणाऱ्या लोकांचं मत होतं की जिथे कायदा आहे तिथेच तर गुन्हेगारी आहे. पुढे आपण एका व्यक्तीला पाहतो जो लाल चंदन लाकडाने भरलेला ट्रक तस्करी करत नेत असतो. पोलीस त्याला अडवतात. तो पोलिसांना 5,000 रुपयांची लाच देऊ करतो, पण पोलीस त्याला नकार देतात. तो लाच 1 लाख रुपयांपर्यंत वाढवतो आणि त्याचवेळी पोलिसांसोबत भांडणही करतो. शेवटी तो म्हणतो की हे 1 लाख सर्व मिळून नाही तर प्रत्येकाला 1-1 लाख मिळेल. हे ऐकल्यावर पोलीस पैसे घेण्याचा मोह टाळू शकत नाही आणि त्याला सोडून देतात. त्यावेळी एक पोलीस त्याचं नाव विचारतो. तेव्हा तो म्हणतो, माझं नाव पुष्पा आहे, पण नाव लक्षात ठेवू नका. पुष्पा दिहाडी मजूर होता आणि जिथे काम मिळेल तिथे तो काम करत असे. एक दिवस तो एका कारखान्याबाहेर आरामात चहा पित बसला असतो. जणू काही कारखाना त्याचाच आहे. हे पाहून कारखान्याचा मालक चिडतो आणि त्याला समजवण्यासाठी एका व्यक्तीला पाठवतो. पण पुष्पा ऐकत नाही आणि थेट नोकरी सोडून निघून जातो. पुष्पाचा स्वभाव असाच होता. तो कधीच कुणाचं ऐकत नसे किंवा कोणासमोर झुकत नसे. तो फक्त स्वतःच्या मनाचं करत असे. एक दिवस पुष्पा कामाच्या शोधात उभा होता. त्याचवेळी काही लोक तिथे येतात आणि 1,000 रुपये देऊन काम करण्याची ऑफर देतात. पण ते काम बेकायदेशीर होतं. तरीही पुष्पा ते काम स्वीकारतो. त्याला आणि इतर मजुरांना जंगलात नेलं जातं. तिथे त्यांना लाल चंदनाची झाडं तोडायला सांगितली जातात. सगळेजण झाड तोडायला लागतात. इतक्यात DSP गोविंदा तिथे येतो. तो असा बेकायदेशीर कामावर कडक कारवाई करणारा अधिकारी असतो. तो आल्याचं समजताच सगळेजण पडून जातात. पण पुष्पा म्हणतो, आपण इतकी मेहनत केली आहे, ते असं सोडून जाऊ शकत नाही. माझ्याकडे एक आयडिया आहे. DSP गोविंदा ज्या भागात झाडं कापली जात होती तिथे पोहोचतो. DSP गोविंदा तो पक्का ठरवत होता की जे लोक बेकायदेशीर काम करतात त्यांना तो पकडल्याशिवाय शांत बसणार नाही. पुष्पा त्याच्या विरोधात एक खेळी खेळतो. तो सगळ्या लाकडांच्या ओझ्यांना झाडावर बांधून ठेवतो. पुढे पोलीस येताच पुष्पा बडबड करत आणि काही विचित्र वागणूक करून गोविंदाची बेइज्जती करू लागतो. त्या क्षणी पोलीस गोविंदा त्याच्यावर बंदूक रोखतो. पण सगळे मजूर आपली कुऱ्हाडी घेऊन पुष्पाच्या पाठीशी उभे राहतात. गोविंदाचा सहकारी पोलीस त्याला सांगतो की त्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे आपल्याला शांतपणे इथून निघून जावं लागेल. गोविंदा तिथून जातो आणि नंतर कळतं की पुष्पाने सगळ्या लाकडांना झाडांना बांधून ठेवलं होतं. काम पूर्ण झाल्यावर पुष्पा आणि इतर मजूर मजामस्ती करत कामावर परततात. त्यानंतर पुष्पा एका झाडाखाली बसून शांतपणे हातपाय धुत असतो. इतक्यात त्याच्याजवळ एक तरुण येतो. त्याचं नाव असतं केशव. तो पुष्पाला सांगतो, मला वाटतं की एक दिवस तू खूप मोठा माणूस होशील. मी तुझ्यासोबत राहायचं ठरवलंय. पुष्पाला कोणीच जवळचा व्यक्ती नव्हता, म्हणून त्याने केशवला आपला साथीदार म्हणून स्वीकारला. पुढे DSP गोविंदा पूर्ण पोलीस फोर्स घेऊन येतो. पण पुष्पा घाबरत नाही. उलट तो एका दगडाने त्याच्यावर लक्ष साधतो. हे पाहून इतर मजूरही पोलिसांवर दगडफेक करायला लागतात. गोविंदा हवेत गोळीबार करतो, ज्यामुळं मजूर पडून जातात. पुष्पा मात्र शांत राहतो. पुष्पा एका ट्रकला लाकडांनी भरून हलवतो, पण तो ट्रक कुठेतरी लपून ठेवतो. DSP गोविंदा त्याचा पाठलाग करत त्याला पकडतो. त्याला स्टेशनमध्ये नेऊन खूप मार देतो. पुष्पा मार खाऊनही हसत राहतो, पण ट्रकचं लोकेशन सांगत नाही. एका दुसऱ्या पोलिसाने पुष्पाला त्याचं संपूर्ण नाव विचारलं आणि कुटुंबाबद्दल विचारलं. हे ऐकून पुष्पा भावूक होतो आणि या क्षणी चित्रपट थोडासा फ्लॅशबॅकमध्ये जातो. आपण पाहतो की पुष्पा लहानपणी त्याच्या आईसोबत
शाळेत प्रवेशासाठी गेला असतो. तिथे एक माणूस येतो आणि पुष्पाचा प्रवेश थांबवतो. तो म्हणतो त्याच्या वडिलांचं नाव चुकीचं आहे, कारण त्याला वडीलच नाहीत. इथून आपल्याला समजतं की पुष्पाच्या आईचं एका व्यक्तीसोबत नातं होतं, ज्यामुळं पुष्पाचा जन्म झाला. पण त्या व्यक्तीचं निधन झालेलं होतं. त्याच्या मोठ्या भावाने मोहनने पुष्पा आणि त्याच्या आईला कधीच स्वीकारला नाही. मोहन हा पुष्पाचा सावत्र भाऊ होता. मोहन पुष्पाला बोलवतो आणि त्याला सांगतो, तुझं नाव फक्त पुष्पाराज आहे, यापेक्षा काहीच नाही. या गोष्टीचा पुष्पाच्या मनावर खूप मोठा परिणाम होतो आणि त्यामुळेच तो नेहमी खांदे उंच करून अभिमानाने चालायला लागतो. कथा पुन्हा वर्तमान काळात येते, जिथे आपण पाहतो की पोलीस पुष्पाला खायला प्यायला एका हॉटेलमध्ये घेऊन जातो. तेवढ्या तिथे पुष्पाला केशवही भेटतो. तिथे 2 माणसं येतात, ज्यांचं नाव जॉली रेड्डी आणि जगन रेड्डी असतं. हे दोघे भाऊ लालचंदन सप्लाईंगच्या कामात गुंतलेले असतात. जॉली रेड्डी हा खूप रागीट स्वभावाचा, व्यसनी आणि महिलांसोबत चुकीचं वागणारा माणूस असतो. त्याचवेळी जगन रेड्डी हा त्यांचा लालचंदन व्यवसायाचा मुख्य कारभार पाहत असतो. या 3 भावांपैकी तिसऱ्या भावाबद्दल आपल्याला पुढं माहिती मिळते. जो ट्रक पुष्पाने पोलिसांपासून लपवला होता, त्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी हे दोघं आलेले असतात. ते पुष्पाला ट्रकबद्दल विचारतात. पुष्पा सांगतो, तुमचं सामान मी लपवलं आणि पोलिसांच्या हाती लागू दिलं नाही. त्यांनी मला खूप मारलं, तरी मी काही बोललो नाही. जर तुम्हाला त्या ट्रकचं लोकेशन हवं असेल तर त्यासाठी पैसे लागतील, 5 लाख रुपये. हे ऐकून जॉली रेड्डी खूप रागवतो की एक मजूर त्याच्याकडून पैसे मागतोय, ते पण त्याच्याच मालासाठी. पण जगन रेड्डी पुष्पावर विश्वास ठेवतो, कारण त्याला वाटतं की पुष्पा विश्वासू आहे. त्याच्या कामामुळेच त्यांचं सामान वाचलंय. तो पैसे देण्यास तयार होतो. पुष्पा त्यांना एका ठिकाणी नेतो, जिथे मोठी विहीर असते. तिथं कळतं की पुष्पाने ट्रक त्या विहिरीत लपून ठेवला होता, ज्यामुळे जगन रेड्डी पुष्पावर अधिक विश्वास ठेवायला लागतो. त्याचवेळी पुष्पाला 5 लाख रुपये मिळतात. जगन रेड्डी पुष्पाला गाडीत बसवतो, पण जॉली रेड्डी त्याला गाडीत बसू देत नाही. उलट त्याच्या तोंडावर पैसे फेकून म्हणतो, ऑटोतून जा. यामुळे पुष्पाला खूप वाईट वाटतं. तो ठरवतो, मी आलो गाडीतून होतो तर परतही गाडीतूनच जाईन. तो मिळालेल्या पैशांनी लाल रंगाची गाडी खरेदी करतो आणि आपल्या आईजवळ जातो. त्याची आई खूप आनंदी होते. पुष्पानंतर जगन रेड्डीच्या घरी जातो, कारण त्याने त्याला बोलावलं असतं. तिथे आपल्याला त्यांचा मोठा भाऊ कोंडा रेड्डी दिसतो. तो या व्यवसायातील सगळ्या इल्लीगल कामाचं नेतृत्व करत असतो. लोकांना मारणं कापणं त्याच्यासाठी साधी गोष्ट होती. मात्र या संघर्षात त्याने एक स्वतःचा हात गमावला असतो. कोंडा रेड्डी आपल्या माणसांना पनिशमेंट देत असतो, कारण त्याच्या चुकीमुळेच त्याचा माल पकडला जाणार होता. ते लोक कोंडा रेड्डीला सांगतात की ट्रकमधून माल नेणे खूप धोकादायक आहे, कारण अनेक चेकपोस्ट असतात आणि माल हमखास पकडला जातो. तेव्हा पुष्पामध्ये बोलतो, गाणं गाता येत नाही याचा अर्थ गाणं खराब आहे असं नाही, आणि जे काम हे करू शकत नाही ते काम मी करू शकतो. हे ऐकून जॉली रेड्डी आणि बाकीचे लोक पुष्पावर हसू लागतात, कारण ते फक्त त्याला एक साधा मजूर समजत होते. पण पुष्पा कोंडा रेड्डीला आपली एक आयडिया सांगतो. कोंडा रेड्डी त्याची आयडिया ऐकून खूप इम्प्रेस होतो. पुष्पा सांगतो की ज्या ट्रकमध्ये दूध नेलं जातं त्याचा पुढचा भाग कापून टाकायचा, त्यामध्ये लाल चंदन भरायचं आणि नंतर पुन्हा सील करून त्यावर दूध भरण्यासाठी टाकी लावायची. यामुळं कोणालाही समजणार नाही की त्या ट्रकमध्ये लाल चंदन नेलं जात आहे. कोंडा रेड्डी पुष्पाच्या या आयडियाला मान्यता देतो आणि याच पद्धतीने लाल चंदनाची तस्करी सुरू होते. दुसरीकडे DSP गोविंद काही करून हे घोटाळे समजून घेऊ शकत नव्हता. एक दिवशी पुष्पा दूध भरायला एका ठिकाणी जातो. तिथे त्याला श्रीवल्ली नावाची मुलगी दिसते. तिला पाहताच पुष्पा तिच्याकडे आकर्षित होतो. तिच्या पहिल्या नजरेतच पुष्पाला तिच्यावर प्रेम होतं. पुष्पा कामाच्या बहाण्याने वारंवार तिथे जात राहतो, फक्त श्रीवल्लीला पाहण्यासाठी. पुष्पा आशा करतो की श्रीवल्लीही त्याच्याकडे तशीच नजर टाकेल, पण ती काही त्याच्याकडे पाहत नाही. एक दिवशी श्रीवल्ली तिच्या मित्रमैत्रिणींना घेऊन सिनेमा पाहायला जाते, पण तिकीट खूप महाग असतं. तेव्हा तिथे केशव येतो आणि म्हणतो, मी तुम्हाला तिकिटाचे पैसे देईन, पण श्रीवल्लीने पुष्पाकडे पाहून स्मित करावं लागेल. सगळ्यांना त्यांचा आवडता हिरोचा सिनेमा पाहायचा असतो आणि फक्त स्मित करण्यासाठी पैसे मिळणार होते, म्हणून श्रीवल्लीही तयार होते. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की श्रीवल्ली पुष्पाकडे येते आणि त्याच्याकडे पाहून हसू लागते. हे पाहून पुष्पा खूप आनंदित होतो आणि त्याला वाटू लागतं की श्रीवल्लीचंही त्याच्यावर खूप प्रेम आहे. तो लगेच श्रीवल्लीकडे जातो आणि हसत हसत तिला बोलू लागतो. श्रीवल्ली त्याला सगळं खरं सांगते की तुझ्या मित्राने मला हसायला पैसे दिले होते म्हणून मी हसले, नाहीतर तुला मी काहीच भाव दिला नसता. हे गुण पुष्पाचा पूर्ण पोपट होतो. संतापलेल्या पुष्पा आपल्या मित्राला पकडतो आणि त्याला मारहाण करू लागतो. त्याचवेळी पुष्पा म्हणतो,
जर ती मुलगी 1000 रुपयात हसायला तयार झाली तर तिला 5000 रुपये दे आणि सांग मला किस करायला हवं. हे ऐकून मित्र देखील चकित होतो, कारण काही वेळापूर्वी त्यानेच म्हटलं होतं की ती मुलगी आहे, कोणाची संपत्ती नाही की पैसे घेऊन तिला विकत घेता येईल. पण आता तोच स्वतःच असं सुचवत होता. आता आपण पाहतो की DSP गोविंद लालचंदन दुधाच्या टँकरखाली लपून नेण्याचा युक्तीचा शोध लावतो. तो 2 लोकांना पकडतो जे खूप घाबरलेले असतात. ते दोघे गोविंदला सांगून टाकतात की हे सगळं पुष्पाचा प्लॅन होता. गोविंद त्यांना सांगतो, मी तुम्हाला सोडेल, पण त्यासाठी तुम्हाला माझा खबरी बनायला हवं. तुम्ही मला सगळा माल कुठे आहे हे सांगावं लागेल आणि यासाठी तुम्हाला मी 50 लाख रुपये देईल. पैशांच्या लालसेपोटी ते दोघं खबरी बनायला तयार होतात. श्रीवल्ली 5000 रुपयात पुष्पाला किस करण्यासाठी तयार होते. ती पुष्पाकडे येते, पण जेव्हा दोघे जवळ येतात तेव्हा श्रीवल्ली रडायला लागते. ती म्हणते, मला खरंच असं करायचं नाही. माझ्या मैत्रिणींनी मला पैशासाठी तुझ्यासमोर पाठवलं, पण मला माझा पहिला किस माझ्या नवऱ्यालाच द्यायचा आहे. श्रीवल्ली जोरजोराने रडू लागते आणि तिच्या मैत्रिणी तिला तिथून घेऊन जातात. पुष्पा म्हणतो, मी तिला पैसे दिलेत, त्यामुळे मी तिचा किस घेऊनच राहीन. मग त्यासाठी मला तिचा नवरा का होईना बनावं लागेल तरी चालेल. नंतर आपण पाहतो की मंगलम श्रीनू नावाचा व्यापारी असतो, जो सगळ्या लोकांकडून लालचंदन खरेदी करतो आणि मोठ्या सप्लायर्सना विकतो. मंगलम श्रीनू आपल्या कामासाठी काहीही करू शकतो. जो कोणी त्याला फसवण्याचा प्रयत्न करतो त्याला तो ठार मारतो. मंगलम श्रीनू कोंडा रेड्डीकडे येतो आणि सांगतो, माझा माल काही दिवस तुझ्याकडे ठेवून घे, कारण मला वाटते की पोलीस माझा मागोवा घेत आहे. कोंडा रेड्डी जो मंगलम श्रीनूला माल विकतो त्याला त्याच्याशी चांगले संबंध ठेवण्यासाठी हे सगळं मान्य करतो. कोंडा रेड्डी पुष्पाचा उल्लेख करतो आणि सांगतो की पुष्पा नावाचा एक मुलगा आहे जो या कामासाठी योग्य आहे, कारण त्याने काम सांभाळल्यापासून आपला माल कधीच पोलिसांच्या हाती सापडला नाही. एक दिवस पुष्पा अड्ड्यावर पोहोचतो आणि पाहतो की तिथे कोणतंही काम सुरू नाही. विचारल्यावर त्याला कळतं की जॉली रेड्डीने त्या ठिकाणाला आपला यशीचा अड्डा बनवला आहे. पुष्पा खोलीत जातो आणि तिथे एका मुलीला पाहतो जी खूप वाईट अवस्थेत असते. त्याला समजतं की हे जॉली रेड्डीने केलं असेल, म्हणून पुष्पा त्या मुलीला आपलं शर्ट देतो आणि तिला घरी जायला सांगतो. कोंडा रेड्डीचा फोन येतो आणि तो पुष्पाला सांगतो की पोलिसांना आपल्या अड्ड्याचा पत्ता लागलाय, त्यामुळे आपल्याला सगळ्या मालाची तातडीने व्यवस्था करावी लागेल. तिथे हजारो टन लाल चंदन लाकूड असतं, जे एवढ्या कमी वेळात हलवणं खूप कठीण होतं. तेव्हा पुष्पाला एक कल्पना सुचते. तो सगळं लाल चंदन नदीत फेकण्याचा प्लॅन करतो. सर्व मजूर लगेचच कामाला लागतात आणि लाकडं नदी फेकायला सुरुवात करतात. पोलीस येईपर्यंत सगळं लाकूड गायब होतं. त्याचवेळी केशव त्या डॅमजवळ पोहोचतो, जिथे पुष्पाच्या पुढच्या प्लॅनची तयारी सुरू होते आणि केशव डॅमवर जाऊन पैसे देऊन डॅम बंद करतो. त्यामुळे सगळी लाकडं एका ठिकाणी गोळा होतात. पुष्पाने लावलेला डाव यशस्वी होतो. DSP गोविंद तिथे पोहोचतात, पण त्याला एकही लाकडाचा तुकडाही सापडत नाही. हे पाहून तो खूप चिडतो आणि पुष्पाला म्हणतो, तुला कल्पनाही नाही की तू काय करतो आहेस. तू प्राण्यांपेक्षाही वाईट वागतो आहेस. पुष्पा शांतपणे उत्तर देतो, प्राणी जगात सगळीकडेच आहेत. तुमच्या हातात पिस्तूल आहे आणि माझ्या हातात कुऱ्हाड आहे. आपण फक्त आपापल्या लढाया लढतो आहोत. गोविंद त्याला सावध करतो, आज जिंकून आनंद साजरा कर, पण भविष्यात तुला पराभवाचं दुःख भोगावाच लागेल. पुष्पाने पोलिसांच्या हातून कोट्यावधींचा माल वाचवला असल्याने तो सगळ्यांचा हिरो बनतो. मंगलम श्रीनू याच आनंदात एक मोठी पार्टी ठेवतो, जिथे सर्व मोठे गुंड आणि राजकारणी हजर असतात. तिथे 2 माणसं बोलत असतात की मंगलम श्रीनू माल 1 कोटींना विकतो, पण इतरांना फक्त 25 लाख देतो, त्यामुळं तो सर्व पैसे स्वतःकडेच ठेवतो. पुष्पा ही गोष्ट ऐकतो आणि कोंडा रेड्डीला सांगतो, आता आपल्याला जास्त पैशांची मागणी करायला हवी. कोंडा रेड्डी म्हणतो, आपण अशी थेट पैशांची मागणी करू शकत नाही. जर त्याला वाईट वाटलं तर तो आपल्याला अडचणीत टाकेल, पण जर तुला बोलायचं असेल तर तू बोल. जर तो मान्य झाला तर अर्धा नफा तुझा. पुष्पा सध्या कोणतंही पाऊल उचलत नाही, कारण त्याला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. पार्टीत श्रीवल्लीचे वडील कोंडा रेड्डी सोबत येतात. कोंडा रेड्डी त्यांना सांगतो, पुष्पा तुमच्या मुलीसाठी योग्य आहे. तो मूळ व्यंकटरमणचा मुलगा आहे. व्यंकटरमण एकेकाळी खूप प्रतिष्ठित व्यक्ती होता. व्यंकटरमणचं नाव ऐकता श्रीवल्लीचे वडील लग्नासाठी मान्यता देतात. पुष्पा आणि त्याची आई लग्नासाठी श्रीवल्लीच्या घरी येतात. सर्वजण आनंदी असतात, पण तिथे पुष्पाचा सावत्र भाऊ मोहन येतो. मोहन सर्वांच्या समोर पुष्पाला नाजायज औलाद म्हणून हिणवतो. तो पुष्पाच्या आईचा अपमान करतो, ज्यामुळे पुष्पा रागाने त्याला मारायला लागतो. याच दरम्यान पुष्पाच्या आईला दुखापत होते. पुष्पा तिला ताबडतोब रुग्णालयात घेऊन जातो. मोहनकडून झालेल्या अपमानामुळे पुष्पा शपथ घेतो की आता मी मोठा माणूस बनून दाखवेन, कोणाच्याही पुढे झुकणार नाही. पुष्पा थेट मंगलम श्रीनूकडे जातो आणि म्हणतो,
माझ्या मेहनतीच्या बदल्यात मला 1 कोटी रुपये हवेत, नाहीतर मी थेट चेन्नईला जाऊन माल मुरुगनला विकेन. पुष्पा सर्वांसमोर मंगलम श्रीनूच्याच व्यक्तीचा फोन घेऊन मुरुगनला कॉल करतो आणि थेट त्याच्यासोबत डील ठरवतो. हे पाहून मंगलम श्रीनू खूप चिडतो. तो पुष्पाला मारण्यासाठी आपल्या गुंडांना पाठवतो, पण पुष्पा सर्वांना हरवतो. पुष्पा जाताना म्हणतो, पुष्पा नाव ऐकून फूल समजलात का? मी फायर आहे. पुष्पा 5 टन लाल चंदन घेऊन थेट मुरुगनशी डील करण्यासाठी निघतो आणि पुष्पा प्रत्येक लॉटच्या बदल्यात 1.5 कोटी रुपयांची डील निश्चित करतो. कोंडा रेड्डींना न कळवताच पुष्पा मुरुगनला भेटायला जातो. पण जेव्हा पुष्पा त्याला किंमत सांगतो तेव्हा कोंडा रेड्डीही याला मान्यता देतो. त्यामुळे पुष्पा कोंडा रेड्डीच्या व्यवसायाचा अर्धा भागीदार बनतो. जॉली रेड्डीला 2 जणांबद्दल कळतं, ज्यांनी DSP गोविंदला त्यांच्या अड्ड्यांची माहिती दिली होती. तो त्या दोघांना पकडून मारहाण करतो. त्या दोघांपैकी एक श्रीवल्लीचे वडील निघतात. जॉली रेड्डीला कळतं की या व्यक्तीची एक मुलगी आहे जी त्याला आधीपासूनच आवडत होती. तो श्रीवल्लीकडे जाऊन धमकी देतो, तू सहज आणि माझ्यासोबत रात्र घालव, नाहीतर तुझ्या वडिलांना मी मारून टाकेन. श्रीवल्लीला आपल्या वडिलांवर खूप प्रेम होतं. तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. त्यामुळं ती जॉली रेड्डीच्या मागणीला मान्यता देते. मात्र जॉलीकडे जाण्याऐवजी ती थेट पुष्पाकडे जाते आणि त्याला सगळी गोष्ट सांगते. आपण बघतो की पुष्पाच्या लग्नाच्या वेळी ज्या घटना घडल्या होत्या त्यामुळे त्याने श्रीवल्लीकडे जाणंही बंद केलं होतं, कारण त्याला वाटलं होतं की ती आता त्याच्यावर प्रेम करत नाही. पण श्रीवल्ली त्याला सांगते, जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच मला तू आवडला होतास, त्यामुळे मी तुझ्यासाठी सगळं काही करायला तयार होते. मी फक्त माझं सर्व काही माझ्या पतीसोबतच शेअर करू इच्छित होते आणि तुलाच मी माझा पती मानते, म्हणून मी इथे आली आहे. श्रीवल्लीच्या भावना ऐकून पुष्पा तिच्याबद्दल आपलं प्रेम मान्य करतो आणि तो म्हणतो की मी असताना तुला कोणी हात लावू शकत नाही. पुष्पा श्रीवल्लीला घेऊन थेट जॉली रेड्डीकडे जातो. तिथे तो जॉलीला चांगलाच धडा शिकवतो. पुष्पा त्याला इतका मारतो की तो जागीच बेशुद्ध होतो. जॉली डोळ्यात पाणी आणून पुष्पाला म्हणतो, मी माझ्या भावाला काहीच सांगणार नाही, पण मी स्वतःच माझा बदला घेईल. पुष्पा याला गंभीरपणे घेत नाही आणि श्रीवल्लीसोबत शांतपणे निघून जातो. दुसऱ्या दिवशी जॉली रेड्डी हॉस्पिटलमध्ये पडलेला असतो, पण तो आपल्या भावाला काहीच सांगत नाही, कारण त्याला भीती वाटते की कोंडा रेड्डीला जर सगळं कळलं तर तो पुष्पाला सोडणार नाही. पुष्पाला मात्र या सगळ्याची फिकीर नसते. त्याचा एकमेव निर्धार असतो श्रीवल्ली आणि तिच्या कुटुंबियांचा सन्मान राखण्याचा. त्यानंतर आपण पाहतो की कोंडा रेड्डी तिथे येतो आणि पुष्पाला पैसे घेण्यासाठी सोबत यायला सांगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कोंडा रेड्डी पुष्पाला घेऊन पैसे गोळा करण्यासाठी निघतो, पण तिथेच आपण पाहतो की कोंडा रेड्डीने मागच्या भेटीत पुष्पाचं सगळं बोलणं ऐकलं होतं आणि त्याला माहीत होतं की जॉली रेड्डीला पुष्पानेच मारलेला आहे. कोंडा रेड्डी आणि जगन रेड्डी पुष्पाला पकडून त्याला बेदम मारहाण करतात. ते त्याला गोळी मारून संपवण्याच्या तयारीत असतात. त्याचवेळी मंगलसिंग आपल्या माणसासोबत तिथे पोहोचतो. चकमकीत कोंडा रेड्डी गोळी लागून ठार होतो. दोन्ही गटांमध्ये जबरदस्त गोळीबार सुरू होतो आणि एकामागून एक जण मरतात. पुष्पा कसाबसा स्वतःला दोऱ्यात ओढून सोडवतो. तो जगन रेड्डीला वाचवतो, कारण त्याला माहिती होतं की भविष्यात जगन रेड्डी त्याच्या कामात त्याला उपयोगी पडणार आहे. मुरुगनला पकडल्यावर तो पुष्पाला धमकी देतो की माझी सुटका करून दे, नाहीतर मंगल तुला सोडणार नाही. पण पुष्पा ठरवतो की तो आता कधीच कोणासमोर झुकणार नाही. त्यामुळे तो थेट मुरुगनला गोळ्या घालून संपवतो. यामुळे पुष्पा मंगलसिंगचा शत्रू बनतो, कारण मंगलसिंग कधीच पुष्पाला एवढं पुढे जाऊ देणार नव्हता. शहरातील MLAने या धंद्यातील सर्व लोकांची बैठक बोलावलेली असते. पुष्पा आणि मंगलसिंगही तिथे येतात. बैठकीत पुष्पा सांगतो की मंगलसिंग आमच्याकडून माल घेऊन तो जास्त भावात विकतो. जर त्याला हटवून आपण थेट विक्री केली तर सगळ्यांना जास्त नफा होईल आणि सर्वांच्या खिशात पैसेच पैसे येतील. MLA पुष्पाच्या युक्तिवादाने प्रभावित होतो आणि सर्वांना सांगतो की पुढे सगळा माल पुष्पाला द्यावा आणि पुष्पाचाच धंद्यावर ताबा राहील. पुष्पा आता या व्यवसायाचा मुख्य नेता बनतो. दरम्यान MLA मुख्यमंत्री बनतो, ज्यामुळे पुष्पाचे सगळे गैरकायदेशीर कामं आणखी सोपी होतात. आता आपण पाहतो की पुष्पाला थांबवणारं कोणीही मोठं शत्रू उरलेलं नव्हतं, कारण गोविंदने त्याच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. पुष्पा आता राजकारणात प्रवेश करतो आणि खूप श्रीमंत माणूस बनतो. तो इतका धनाढ्य होतो की कुणी त्याच्या विरोधात उभं राहण्याचा प्रयत्न केला सुद्धा त्याच्यावर तो पैशांची उधळण करून त्याला पराभूत करतो. दुसरीकडे जॉली रेड्डीची अवस्था खूपच खालावलेली असते, त्यामुळं तो पुष्पावर सूड घेऊ शकत नाही. मंगलसिंगने देखील हार मानलेली असते, कारण त्याच्या हातातून सगळी ताकद निघून गेलेली असते. शहरात एक नवीन पोलीस अधिकारी येतो, ज्याचं नाव असतं भवरसिंग. भवरसिंग हा अत्यंत विचित्र स्वभावाचा माणूस असतो, जो राग आल्यावर काहीही करू शकतो. श्रीवल्लीचा परिवार आता पुष्पाला स्वीकारतो आणि त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित केली जाते.
लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी पुष्पा भंवरसिंगला भेटायला पोलीस ठाण्यात जातो. पुष्पा भंवरसिंगला कमिशन म्हणून 1 कोटी रुपये देतो आणि सांगतो की हे पैसे दर महिन्याला येत राहील. भंवरसिंग पैसे मोजतो आणि म्हणतो काहीतरी कमी वाटत आहे. पुष्पासोबत आलेले सर्व लोक पैसे परत मोजतात, पण सर्व रक्कम योग्यच निघते. तरीही भंवरसिंग पुन्हा सांगतो की काहीतरी कमी आहे. यानंतर भंवरसिंग पुष्पाच्या घराण्याची तुलना स्वतःच्या घराण्याशी करू लागतो आणि त्यातून वाद निर्माण होतो. आणि भंवरसिंग पुष्पाला म्हणतो, दोघांनीही पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे, पण माझ्या शर्टवर ब्रँडचा लेबल आहे आणि तुझ्या शर्टवर काहीही नाही. त्यामुळे तुझी ओळख काय आहे? त्याचवेळी पुष्पा त्याला सर म्हणतो आणि भंवरसिंग उत्तर देतो, हो, आता मला ती कमी भरून निघाल्यासारखी वाटते. भंवरसिंग पुढे सांगतो, आता यापुढे कोणता पैसा कुठे जाईल हे मीच ठरवेन. ज्या प्रकारे तू मला सर म्हणालास तशी माझी परवानगी घेऊनच आता पुढची कामं करावी लागेल. पुष्पा त्यावेळी काहीही करू शकत नाही आणि त्याच्या बोलण्यावर गप्प राहून निघून जातो. त्या दिवसानंतर पुन्हा भंवरसिंगचे सर्व आदेश तो पाडू लागतो. जणू काही त्याच्यावर जादूच झाली होती. शेवटी पुष्पाच्या लग्नाचा दिवस येतो, पण मंडपात पुष्पा अनुपस्थित असतो. दुसरीकडे आपण पाहतो की पुष्पा आणि भंवरसिंग जयवीरूच्या स्टाईलमध्ये पार्टी करत असतात. पुष्पा भंवरसिंगला म्हणतो, तुला माहिती होतं ना की माझं कुठलंच घराणं नाही, ना माझा बाप आहे, तरीही तू माझी आणि माझ्या आईची बेइज्जती केलीस. यावर पुष्पा भंवरसिंगची बंदूक घेतो आणि स्वतःच्या हातावर गोळी झाडतो आणि म्हणतो, हे रक्त माझ्या वडिलांचं आहे आणि हे कोणीही माझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही आणि हाच माझा ब्रँड आहे. पुष्पा भंवरसिंगचे कपडे उतरवतो आणि स्वतःचेही कपडे काढतो. मग तो म्हणतो, मी अशा अवस्थेत कुठेही गेलो तरी लोक मला पुष्पाराज म्हणूनच ओळखतील, पण तू जर वर्दीशिवाय बाहेर गेलास तर तुला एक कुत्रासुद्धा इज्जत देणार नाही. पुष्पा पुढे म्हणतो की ब्रँड कपड्यांमध्ये नव्हे तर त्याच्या कॅरेक्टरमध्ये असतो. पुष्पा शेवटी भंवरसिंगला सांगतो, जिथे माल जायचा आहे तिथे जाईलच, पैसा येणार आहे तो येईलच, पण आता इथून पुढे तुला एकही पैसा मिळणार नाही. तुझ्या हातात फक्त नकली इज्जत राहील आणि बाकी सगळं माझ्या हातात असेल. पुष्पा या अवस्थेत लग्नाच्या मंडपात पोहोचतो. त्याला अशा अवस्थेत पाहून सगळे चकित होतात. श्रीवल्ली विचारते, तू कुठे गेला होतास? पुष्पा उत्तर देतो, काही लोकांनी पुष्पाला फुलासारखं समजलं होतं, त्यांना समजावून सांगायला गेलो होतो की पुष्पा फायर आहे. तिथेच भंवरसिंग पूर्णतः वेळासारखं पुष्पाला संपवण्यासाठी पागल होतो. तर दुसरीकडे पुष्पा भंवरसिंगला टक्कर देण्यासाठी तयार होतो. आणि इथेच पुष्पा द राईज या चित्रपटाचा शेवट होतो.